मम्मी असते बनवतेस. तुझ्या आवडीची दाळबट्टी. अरे वा, माझी फेवरेट डाळबट्टी. एकच नंबर. चला आपण आज दाळबट्टी सोप्या पद्धतीने कशी बनवायची आहे ते बघू. लागणारे साहित्य बघूया. तिचं पीठ कसं तयार केलंय ते बघूया आता. 1 किलो गहू, 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली, 1 वाटी पोहे घेतले, अर्धी वाटी धने घेतले, अर्धी वाटी जिरे घेतले. एवढं मी गिरणीतून दळून घेतलं. त्याच्यानंतर घेऊ ओवा टाकून घेऊ, जिरे टाकून घेऊ, थोडे तीळ टाकून घेऊ, तेल गरम करून घेतले ते टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ. चला आता आपण हे पीठ एकजीव करून घेऊ. नंतर त्याचे गोळे बनवून कढाईमध्ये वाफून घेऊ. तुम्हाला मीठ तुमच्या किती लागत आहे त्याच्यानुसार घ्या. हे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त घट्ट बी घ्यायचं नाही, जास्त पातळ पण नाही घ्यायचं, मध्यम पीठ. म्हणजे ते त्याच्यामध्ये टाकलेले जे पदार्थ आहे ना ते फुगले जातात, म्हणून थोडं पीठ पातळ ठेवायचं आणि त्याचे गोळे बनवायचे. आता हे असे गोळे बनवून घ्यायचे मला. ही पाण्याला उकळी आलेली आहे, त्या पाण्यामध्ये सोडते. त्याच्यावरती झाकण ठेवून 15-20 मिनिटं वाफवून घ्यायची. सांबार बनवण्यासाठी मी पहिली तुरीची डाळ शिजवून घेतली कुकरमध्ये आणि त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. कढाईमध्ये तेल गरम करून घेऊ. त्याच्यामध्ये मी खोबरं, लसूण आणि आलं थोडं हे मिक्स मध्ये वाटून घेतलेले त्यामध्ये टाकू. घेऊ. त्यामध्ये आता घालणारे साहित्य दाखवते मी. जिरे, मोहरी, गूळ, चिंच, कोथिंबीर आणि हळद. हे सगळं साहित्य मी हे कढईमध्ये परतून घेणार आहे. मीठ घेतलेलं आहे, हे चांगलं परतून घ्यायचं आहे. वरणाची डाळ शिजून घेतलेली ती त्याच्यामध्ये टाकून घेते. मसाला आहे आणि ह्यो गरम मसाला आणि थोडा चवीन 1 चमचा टाकलेला आहे मी. काय टाकते. सांबारला वरून मी फोडणी टाकते. बघा आता याला किती छान कलर आला. आपलं सांबार रेडी. आता आपल्या हे बट्ट्या उकडून घेतलेल्या तयार झालेल्या आहेत. या बट्ट्या आपल्या थंड झाल्यावर कापून आणि कढईमध्ये तळून घेणार आहे. आता आपण ही बट्टी कापून घेऊन तळून घेणार आहे. चला आता आपण बट्ट्या तळून घेऊन येऊ. झाली तुझी दाळबट्टी तयार. अरे वा मम्मी, डाळबट्टी तर खूपच छान झालेली दिसतीये. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट मध्ये सांगा डाळबट्टी कशी झाली.